इथे पोहोचल्यावर भल्या मोठ्या 2 पवनचक्क्या आपलं लक्ष वेधून घेतात. किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पवनचक्क्या एक सुंदर दृश्य तयार करतात. आणि मित्रांनो, आपण पोहोचलो आता किल्ल्याच्या अंतिम टप्प्यावरती, जिथे आपल्याला हा सपाट प्रदेश लागतोय. आणि माझ्या मागे भली मोठी पवनचक्की आणि इकडे सुद्धा एक आहे. पवनचक्क्या मागे टाकून पुढे आल्यावर समोर दिसतो किल्ल्याचा भव्य कातळकडा. बेलाग, रांगडा आणि सरळसोट असणारा हा कातळकडा चढायला मात्र तारेवरची कसरत करावी लागते. कारवीच्या झाडातून मार्ग काढत पुढे आल्यावर आपण मुख्य कातळाला भिडतो. वर जाण्यासाठी आधार म्हणून एक साखळी इथे बांधली आहे. या साखळीचा आधार घेत 90 अंश असणारा हा कडा आपली जणू परीक्षाच घेतो. मी केलेल्या अजूनपर्यंत सगळ्यात अवघड ट्रेकपैकी एक ट्रेक मी आत्ता केलाय. जस्ट खूप काळजीपूर्वक आपल्याला हा ट्रेक करावा लागतो.